हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा विषय खूप वेगळा आहे. कोण-कोण असं आहे की ज्या व्यक्तीला घरामध्ये वेगवेगळे असे भास होतात. जेवण बनवता-बनवता, या कपडे धुता-धुता, या जेवण करता म्हणजे काहीही करता तुम्हाला एक पटकन कानावरून एक झुळूक गेलीशी म्हणजे पटकन झुळूक गेले, असं जाणवतं. तुम्ही शांतपणे एकटे घरात बसलाय आणि पटकन काहीतरी असं चाहूल लागलं असं तुम्हाला जाणवतं. म्हणजे झपझुप असा आवाज म्हणजे जस्ट घाबरल्यासारखं होतं. असं आहे. तर हे जाणून घेऊया आपण आजच्या व्हिडिओमध्ये. तर अ, मलाही ह्या गोष्टी जाणवतात, पण मी इग्नोर करते. कारण कसं आहे, जे लिखित आहे त्या गोष्टी होत असतात. अ, जेवण बनवता-बनवता या काही काम करता-करता एकटं असल्यावर थोडंसं एक काहीतरी जाणीव होते, की काहीतरी आपल्या आजूबाजूला आहे. काही जण याला भुताचा भास म्हणतात, या काही जण याला निगेटिव्हिटी म्हणतात. तर मी ही निगेटिव्हिटी घालवण्यासाठी खूप काही गोष्टी करत असते. कधी-कधी म्हणतात ना, ते भोपळा घरात आणून बांधून ठेवणं, या लिंबू मिरची बांधणं, हे तर सहसा गोष्टी आहेत. तर कोणी असे कापूर एकत्र करून जळवून बाहेर उंबऱ्यावर ठेवणं, ह्या गोष्टी आम्ही करत असतो. एकदा तर आम्ही ह्याही गोष्टी केल्या, की लवंग आणल्या आणि पूर्ण फुलाच्या लवंग पाण्यामध्ये टाकल्या आणि समजा त्याच्यात किती 5 किंवा 7 प्रकारे लवंग आणल्या आणि 5 लवंग 5च्या 5 वरती आल्या, तरंगल्या, छान. पण त्या तरंगता-तरंगता अशा झोपलेल्या जाणवल्या तर वाईट. अशाही गोष्टी बघितल्या, त्यात काहीतरी आम्हाला निगेटिव्हच जाणवलं. पण आम्ही हे सगळं सोडून देतो. ते आम्ही प्रयत्न करतो आणि सोडून देतो, की जाऊ दे, जे आहे ते होईल. त्याला आपण काही करू शकत नाही. अजून एक प्रकार आहे, जो मी तुम्हाला सांगू इच्छेन, की तसा जर भास होत असेल या काही आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी वगैरे असेल, तर स्वामींचं नाव घ्यायचं आणि हा उपाय करायचा. एक दिवा घ्यायचा, जो आपला असतो ना मातीचा, आपण दिवाळीला वगैरे लावतो बाहेर. तो साधा असेल तरी चालेल. तो एक दिवा घ्यायचा. त्यामध्ये अ, 2-4 असे कापूर टाका. कापूर टाकले, एक दालचिनीचा तुकडा, एक इलायची, एक बेलपत्र जे आपल्या मसाल्यामध्ये असतं, साधं तमालपत्र, सॉरी, तमालपत्र हे घ्यायचं त्यामध्ये आणि लवंग आहे, 2 लवंग घ्यायचे. पूर्ण फुलाची असते ना, ती लवंग घ्यायची आणि ते सगळं अ, जाळायचं आणि तो जो धूर असतो ना, तो धूर पूर्ण घरामध्ये फिरवायचा. त्यानेही सुद्धा तुमची घरातली जी निगेटिव्हिटी आहे, ती बाहेर जाण्यास मदत होते. हा प्रकार करायचा. बाकीचं आपण काही करू शकत नाही. आपण भूत-भूत या काहीतरी आहे, साया आहे घरात, हे करून आपण घाबरून राहू शकत नाही. स्वामींचं तर नामस्मरण आपण करतच असतो. मी सुद्धा करते. भले मला थोडासा राग येतो कधी-कधी, कारण लाईफमध्ये घडणाऱ्या गोष्टी आहेत. त्या गोष्टी पाहिल्या की राग येतो. पण क्वचित सगळं सारून बाजूला मी पुन्हा नव्याने पुढे चालण्याचा प्रयत्न करत असते. पॉझिटिव्हच राहण्याचा प्रयत्न करत असते. कारण एक बाई ज्या घरात आहे, त्या बाईच्या हातानेच सगळं घर जेवण जेवत असतं. त्यामुळे ती बाई जर पॉझिटिव्ह राहिली, तर ते जेवणसुद्धा पॉझिटिव्ह होतं आणि समोरची व्यक्तीसुद्धा पॉझिटिव्हच राहते. आणि जर त्या घरातली महिला जर पॉझिटिव्ह असेल, तर ते घरसुद्धा पॉझिटिव्ह राहण्यास मदत होतं. जर ती महिला चिडचिड करेल, असं आहे, तसं आहे, घरात भीती भीती वाटते, तर ते घरातले सगळेसुद्धा निगेटिव्हच राहणार. ते सगळे घाबरणार. त्यामुळे आपण स्वतः पॉझिटिव्ह राहायचं आणि मी सांगितलेला नक्की उपाय करून बघा. तुम्हाला नक्की फायदा मिळेल. आणि आता सध्या मौन अमावस्या म्हणजे आपली जी अमावस्या आहे 29 तारखेला, ती 28 पासून स्टार्ट होते आणि अमावस्या हे 29ला काहीतरी संध्याकाळी 6-5 ला संपते. त्या दिवशी तुम्ही नक्कीच मौन व्रत धारण करा आणि ह्या अमावस्येला ज्यांना ज्यांना पितृदोष आहे त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेवा करा किंवा तुम्ही म्हणतात ना, पवित्र नदीचं पाणी आणून स्नान करा. ते तर आपल्याला सहसा जमत नाही सिटीमध्ये राहणाऱ्या लोकांना. तर तुम्ही अंघोळीच्या पाण्यात नक्की गंगाजल टाकून तुम्ही खरंच अंघोळ करा. त्या दिवशी हे खूप 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 महत्त्वाचं आहे. कारण म्हणतात की विष्णुदेव, आपले जे भगवान विष्णू आहे, त्यांचा ह्या सगळ्या नदींमध्ये वगैरे त्या दिवशी खूप प्रचंड प्रमाणात वास असतो. म्हणजे खूप प्रचंड प्रमाणात त्यांची अनुभूती जाणवते लोकांना. तर मौन अमावस्येला सहसा सगळ्यांनी मौन राहण्याचा प्रयत्न करा. ज्यांना वाटतं की ही व्यक्ती माझ्याबरोबर जुळत नाही, तिच्याशी माझं भांडण होतं, सगळ्या गोष्टी होत, त्या व्यक्तीपासून लांब राहा आणि 2 तास 3 तास तरी कमीत कमी मौन राहण्याचा प्रयत्न करा.
हे मी सांगेन. आणि ज्यांना ज्यांना घरात भास होतो भूतांचा वगैरे या नाही, ते त्या वास्तूला पण नाव ठेवून काही उपयोग नाही. कारण काही जण रेंटने राहतात. तर कसं असतं, रेंटने राहणाऱ्या म्हणजे भाड्याने राहणाऱ्या घरात तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण तुमचा पर्याय नसतो. एखादं घर चांगलं मिळते, एखादं घर चांगलं मिळत नाही. तर असे काही प्रकार करूनच तुम्ही राहू शकता, उपाय करूनच राहू शकता. बाकी जे नशिबात आहे, जे घडणाऱ्या गोष्टी आहेत त्या होणार, त्याला घाबरून जाऊ नका. स्वामी तर आपल्या आहेतच पाठीशी. कितीही आपण चिडचिड केली की माझं काम होत नाही, हे होत नाही, तरीही ते आपल्या पाठीशी आहेत हे समजायचं. आणि मी सांगितलेला उपाय नक्की 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 करा. बाकी तुमच्या नशिबावर आहे सगळं, आणि माझं आहे तेही माझ्या नशिबावरच आहे सगळं. तर पुन्हा भेटू एका नवीन उपायासह. मी नक्कीच तुम्हाला काही काही नवनवीन सांगण्याचा प्रयत्न करेन. जे माझ्या आयुष्यात घडलेल्या गोष्टी आहेत त्या खऱ्या मी सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.